स्नेहनील स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण व्हिडिओ बनवत आहे आणि आजचा अपडेट सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आज धुलिवंदनाचा दिवस आहे आणि आपले सर्व जे विद्यार्थी आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थी हे सर्व मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन करत आहे. शासनाच्या अन्यायामुळे आपल्याला या सर्व गोष्टी कराव्या लागत आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे बालाजी चाकणकर यांच्या नेतृत्वामध्ये हे सर्व आंदोलन सुरू आहे आणि लाडकी बहीण आणि लाडक्या भाऊ या संदर्भाने हा महत्वाचा विषय जो आहे महायुतीचे सरकार या ठिकाणी निवडून आलं, परंतु लाडक्या बहिणींना या सर्व गोष्टी त्यांनी देत आहेत, परंतु जे लाडके भाऊ आहेत त्यांचं काय, कारण त्यांच्या रोजगाराचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे. पण शासन मात्र गेल्या 3 तारखेपासून जो आंदोलन सुरू आहे, आज 14 तारीख आहे, तरी पण शासन याकडे लक्ष करत आहेत. विरोधात असणारे सर्व आमदार असतील किंवा इतर विरोधी पक्षनेते असतील त्यांनी सर्व भेटी दिलेल्या आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांची भेट अजूनपर्यंत झालेली नाही. मग याकरिता बालाजी साहेब चाकणकर यांनी शासनाला अल्टिमेट दिलेला आहे आणि एक शपथ घेतली आहे होळीच्या दिवशी की शासनाला आम्ही सपोर्ट करणार आहोत आणि सडो की पळो करून सोडणार आहोत, हे या ठिकाणी त्यांनी शपथ घेतलेली आहे. आणि या शपथेच्या माध्यमातून सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांना पुन्हा सांगू इच्छितो की येणारे 16 तारीख आहे, या 16 तारखेला जो मोर्चा होणार आहे ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय की आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आझाद मैदान येथे 16 तारखेला उपस्थित असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कारण शासनाला जो तुमच्यावर होणारा अन्याय आहे तो अन्याय आपल्याला दाखवणं गरजेचं आहे आणि यासाठी प्रत्येकाची जबाबदारी ही असणार आहे की आपल्याला त्या आंदोलनाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं कोणतेही जरी काम असेल तरी ते हातचे काम टाकून आपल्याला या आंदोलनाला मुंबईला येणं गरजेचे असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तरच आपल्याला शासन न्याय देईल, अन्यथा आपल्याला बेरोजगारच बनवून सोडणार आहे आणि प्रशिक्षणार्थी बेरोजगार आपण बनणार आहोत. हेच आजच्या होळीच्या दिवशीचं आणि धुलिवंदनाच्या दिवशीचं अपडेट होतं. आपल्याला ही माहिती कशी वाटली ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अधिक माहिती करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.